मित्रांनो, आजच्या तासाला आपण जे 8वी, 9वी आणि 10वी या इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम तसेच मराठी माध्यम या वर्गामध्ये इंग्रजी विषयामध्ये हा प्रश्न विचारला जातो, ज्याच्यामध्ये त्यांनी 4 शब्द दिलेले असतात आणि ते 4 शब्द आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनं अरेंज करायचे असतात, म्हणजे चढत्या क्रमाने ए पासून झेड पर्यंत. मित्रांनो, यातलं आपण पहिलं उदाहरण पाहतोय. आता खरं पाहिलं तर पेपरमध्ये हे एकासमोर एक असे शब्द दिलेले असतात, 4 शब्द. तर तसं न करता आपण काय करावी, त्याची पहिले उभी मांडणी करून घ्यावी आणि उभ्या मांडणीतूनच आपल्याला त्याचे उत्तर काढता येते. ते सोपं आहे. पहा, यामध्ये सुरुवातीचं अक्षर जर सारखं असन, म्हणजे सुरुवातीचे मूळ अक्षर बघा, अल्फाबेट सारखे आहेत का बघा. याच्यामध्ये ए म्हणजे या सगळ्यामध्ये ए आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा यू, या सगळ्यामध्ये तुम्ही क्लिअर करून घ्या. बघा सगळ्यामध्ये यू दिसतंय, झालं. म्हणजे इथं आणखीन क्रमांक लागत नाहीये. इथं टी 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 टी, एक एक लेटर पुढे पुढे चालत जा सारखं असन तर. याच्यामध्ये बघा ओ ओ ओ ओ, हे पण सारखंच आहे. यम 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 यम, हे पण सारखंच आहे. याचा अर्थ या शब्दामध्ये आपण जर पाहिलं तर ए यू टी ओ यम इथपर्यंत हे काय आहे बघा बरं. हे शब्द सगळेच एक नंबरला बसलेले, आणखी नाही आहे, लक्ष द्या. आता मात्र याच्यामध्ये फरक पडायला सुरुवात होऊन जाईल. बघा तुम्ही जर पाहिलं तर 6वं लेटर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये ए आहे, याच्यात ए आहे, याच्यात ए आहे, याच्यात मात्र काय ओ आहे, म्हणजे हे क्रमांक 4ला चालले गेलंय बघा बरं. त्यानंतर आता पुन्हा पुढचं लेटर पाहूया. याच्यामध्ये टी आहे, याच्यात टी आहे, याच्यात टी, आणखीन क्रम लागत नाहीये. याच्यामध्ये ओ आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्यात ओ आहे पण याच्यामध्ये आय आहे, याच्यामध्ये आय आहे. म्हणजे आता ओ पुढे आहे का आय पुढे, तर आय आधी आणि ओ पुढे, म्हणजे हा याच्यातला 3 नंबरचा झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे आणखी चालू आहे. याच्यामध्ये बघा बरं यन आहे, याच्यात पुढे काय आलेलं आहे बघा बरं ओ आहे, याच्यात काय आलेलं आहे सी आहे. आता हे 3 नंबर झालेले आहे. ह्याला तर आपण कॅन्सल केलं तरी चालतंय, आता याच्याकडे लक्षात घ्यायची नाहीये. ह्या दोघातच कोण आहे, याच्यात पुढे ओ आहे, याच्यात सी आहे, म्हणजे सी क्रमांक काय झाला 1 नंबर, हा झाला 2 नंबर. म्हणजे जर यांचा क्रम लावायचा असेल तर सगळ्यात पहिला जो यायला लागला तो म्हणजे ऑटोमॅटिक. हा पहिला शब्द झाला ऑटोमॅटिक. दुसरा आहे ऑटोमेशन. तिसरा जो शब्द आलाय बघा ऑटोमेटॉन. आणि शेवटचा येतो त्याच्यामध्ये बघा बरं ऑटोमोबाईल. असं यांच्यामध्ये क्रम लागला. दुसरं उदाहरण पाहूया. यामध्ये मित्रांनो बघा बरं बीई 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 आले. यामध्ये तिसरं लेटर जर पाहिलं तुम्ही, याच्यामध्ये आर आहे, याच्यात आर आहे, याच्यात आर आहे, याच्यात मात्र क्यू आहे. हे याच्यामध्ये 1 क्रमांकाचं झालंय. आता पुढे पहा बरं, आरच्या पुढे इथं कोण दिसतंय, याच्यामध्ये ई आहे, याच्यात ए आहे, याच्यात ई आहे. 1 नंबर सापडलाय आपल्याला. आता हे ए ईच्या आधी आहे, मग हे याच्यातलं सध्या 2 नंबर आहे. आणखीन दोघांकडे ई असल्यामुळे 3 आणि 4 नंबर मिळालेले नाही. बघा ईच्या पुढे याच्याकडे टी आहे, ईच्या पुढे याच्याकडे एफ आहे, म्हणजे हे याच्यातलं झालं 3 नंबर आणि हे झालं याच्यातलं 4 नंबर. म्हणजे पहिला जो शब्द झालेला आहे बघा बरं, तो म्हणजे बी क्वेस्ट, हा पहिला शब्द झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द झालेला आहे तो म्हणजे बी रेट. तिसरा शब्द झालेला आहे बघा बरं बी रेप्ट. आणि शेवटचा जो शब्द येतोय त्याच्यामध्ये बी रेट. अशा प्रकारे आपण दुसरं उदाहरण घेतलंय. पाहूया आपण तिसरं आणखीन. आता याच्यामध्ये बघा बरं, सुरुवातीला सगळ्यांकडे डी आहे, नंतर ई आहे, नंतर ए आहे. एवढं चेक करून घ्या बघा. डीई डीई ए डीई ए डीई ए, याच्यामध्ये आणखी क्रम लागलेला नाहीये. तर 4थ्या क्रमांकाचं लेटर याच्याकडे एल आहे, याच्याकडे टी आहे, याच्याकडे आर आहे आणि याच्याकडे एन आहे. मग आता याच्यामध्ये बघा एबीसीडीच्या क्रमाने जर पाहिलं तर एल हे याच्यामध्ये 1 क्रमांकाचं झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं एन आलेलं आहे, हे 2 क्रमांकाचं झालेलं आहे. त्याच्यानंतर पी क्यू आर एस टी, आर आधी टीच्या आधी आहे, मग हे आर झालं 3 क्रमांकाचं आणि हे झालं डेथ किती क्रमांकाचं 4 क्रमांकाचं. जर आपण याचा क्रम लावून घेतला तर आपल्या लक्षात येतं सगळ्यात पहिला जो शब्द झालेला आहे तो म्हणजे डिल्ट. दुसरा शब्द झालेला आहे त्याच्यामध्ये बघा बरं डीन.
तिसरा शब्द झालेला आहे तो म्हणजे डर्थ आणि चौथा शब्द झालेला आहे तो म्हणजे डेथ. लक्षात ठेवा मित्रांनो, शब्दाच्या आकारावरून त्यांचा क्रम लावू नका. पुढचं उदाहरण पाहू. यामध्ये बघा बरं, DOC यांच्या DOC झालंय. आता सीच्या पुढे बघा बरं, यांच्याकडे DOC टी आहे चौथं लेटर, याच्याकडे टी आहे चौथं लेटर, याच्याकडे चौथं लेटर टी आहे, याच्याकडे चौथं लेटर यू आहे. म्हणजे क्रमांक आला की आम्हाला टीच्या पुढे यू आहे, म्हणजे हा क्रमांक 4चा झालेला आहे. त्याच्यानंतर बघा बरं, टीच्या पुढे कोण येतंय बघा. टीच्या नंतर याच्यामध्ये आर आहे, याच्याकडेही आर आहे, याच्याकडे मात्र ओ आहे. मग आता ओ आधी आहे आरच्या, झालंय. म्हणजे आपल्याला क्रमांक 1-1 मिळायला सुरुवात झाली आहे, झालंय. म्हणजे हा झाला याच्यातला 1 नंबरचा. त्याच्यानंतर बघा इथं टी नंतर आर, आर नंतर आय आहे, याच्याकडे आय आहे. आपल्याला आणखीन 2-3 सापडलेलं नाहीये. याच्याकडे यन आहे, याच्याकडे यन आहे, आणखीन क्रम सापडले नाही. मात्र याच्याकडे शेवटी ई आहे आणि याच्याकडे ए आहे. म्हणजे हे क्रमांक 2, हे क्रमांक 3 आणि क्रमांक 4 आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे सगळ्यात पहिला जो शब्द आहे तो म्हणजे डॉक्टोरेट. दुसरा जो शब्द येतो बघा बरं, तो म्हणजे डॉक्टरनील, डॉक्टरनल. पुढचा जो शब्द येतोय तो म्हणजे डॉक्ट्राईन. आणि शेवटचा शब्द येतो तो म्हणजे डॉक्युमेंट. पुढचं उदाहरण पाहूया. याच्यामध्ये बघा बरं, आता ORA 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 3 लेटर पर्यंत काहीच क्रम लागलेला नाही. चौथ्या लेटर मध्ये बघा याच्याकडे टी आहे, टी आहे, यन आहे, टी आहे. म्हणजे टीच्या आधी यन आहे, म्हणजे हे यन 1 क्रमांकाचं झालंय. त्याच्यानंतर बघा इथं टीच्या पुढे आय आहे, इथं टीच्या पुढे ओ आहे, इथं टीच्या पुढे आर आहे. आता याच्यावर आपल्याला क्रम लावायला सुरुवात झाली. 1 क्रमांक आपल्याला सापडला आहे, म्हणजे आय हा क्रमांक किती झाला 2, ओ क्रमांक हा 3 आणि आर क्रमांक हा किती झालेला आहे 4. म्हणजे आपल्याला क्रम सापडलेला आहे. म्हणजे सगळ्यात पहिला जो शब्द आहे तो म्हणजे ऑरेंज. दुसरा शब्द आहे तो म्हणजे ऑरॅशन. तिसरा शब्द येतोय तो म्हणजे ऑरॅटर. आणि शेवटचा शब्द येतो तो म्हणजे ऑरॅट्रेस. पुढचं पाहूया उदाहरण. बघा याच्यामध्ये पॉलिटिशियन, पोलाइट, पॉलिटिक्स, पॉलिटिसाइज. याच्यामध्ये बघा POLT पर्यंत आपल्याला जाता येईल. POLIT 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 POLIT. आता इथपर्यंत आलोय आपण. बघा बरं, टी नंतर बघा याच्याकडे आय आलेलं आहे, याच्याकडे ई आहे, याच्याकडे आय आहे, याच्याकडे आय आहे. म्हणजे याचा अर्थ ई हे 1 क्रमांकाचं झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा आय नंतर याच्याकडे सी आहे, याच्याकडे सी आहे, याच्याकडे सी आहे, आणखीन 2, 3, 4 राहिलेले आपले. त्याच्यानंतर बघा इथं सी नंतर इथं आय आलेलं आहे, याच्याकडे मात्र यस आहे, याच्याकडे आय आहे. म्हणजे यस वाला हा मेंबर झाला 4 नंबरचा. आणखीन आपल्याला 2 आणि 3 शोधायचंय. मग याच्याकडे बघा बरं ए आहे, आय नंतर याच्याकडे मात्र यस आहे. म्हणजे आपला 2 क्रमांकात सापडला आणि हा 3 क्रमांकात सापडला. म्हणजे आपल्याला 1 क्रमांकाचा शब्द सांगायचा असेल तर तो झाला पोलाइट. दुसरा झालेला आहे बघा बरं पॉलिटिशियन. 3 क्रमांकाचा शब्द झालेला बघा बरं पॉलिटिसाइज. आणि त्यातला शेवटचा जो झालेला आहे तो म्हणजे पॉलिटिक्स. पुढचं उदाहरण पाहूया. यामध्ये बघा स्टर्न, स्टेरिओ, स्टराईल, स्टरालाइज. याच्यामध्ये बघा बरं STER पर्यंत हे जवळपास सारखे दिसत आहेत. बघा बरं STER STER STER. याच्यानंतर बघा यन आहे, याच्याकडे ई आहे, याच्याकडे आय आहे आणि याच्याकडे आय आहे. आता बघा याच्याकडे आय त्याच्यानंतर ई यन. म्हणजे आयच्या आधी ई आहे आणि यन हे आयच्या नंतर आहे. म्हणजे हे क्रमांक 1 झालेला आहे, हे क्रमांक 4 झालेले आहे. आपल्याला 2 आणि 3 शोधायचंय. आय नंतर याच्याकडे बघा बरं यल आहे, याच्याकडे यल आहे, आणखी क्रमने सापडला. शेवटचा याच्याकडे ई आहे आणि याच्याकडे आय आहे. म्हणजे हे 2 क्रमांकाचं, हे 3 क्रमांकाचं आणि 4 क्रमांक सापडलेलं.
म्हणजे याच्यातला पहिला जो शब्द आहे, आपल्याला शब्द पण लिहून काढावे लागतात विद्यार्थी मित्रांनो. पहिलं बघा स्टेरिओ, नंबर 2चं झालं यांच्यामध्ये स्टराईल, नंबर 3चा शब्द झाला बघा स्टरलाइज, आणि शेवटचा शब्द झाला त्याच्यामध्ये स्टर्न. पुढचं पाहूया मित्रांनो. याच्यामध्ये बघा थीप, थीक, थिंबल आणि पुढे आलेलं आहे थ्यू, म्हणजे टी एच टी एच टी एच टी एच. आता तिसरं पहा लेटर याच्यामध्ये ई, सॉरी याच्याकडे आय 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 आणि याच्याकडे ई आहे, म्हणजे ई क्रमांक 1 झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचं चौथं लेटर पहा, याच्याकडं ई आहे, याच्याकडे सी आहे, याच्याकडे एम आहे, म्हणजे ईच्या आधी सी आहे, ईच्या नंतर इथे एम आहे, म्हणजे 1 नंबर आपल्याला आधी सापडलेला होता. नंबर 2 याच्यामध्ये थिक झालेला आहे, नंबर 3 थीप आणि नंबर 4 थिंबल. म्हणजे याच्यातलं तुम्ही जर उत्तर काढलं तर सगळ्यात पहिले येते बघा थ्यू 1, नंबर 2 येतंय त्याच्यामध्ये थिक, नंबर 3 येतंय याच्यामध्ये थीप आणि शेवटचं याच्यामध्ये येते बघा थिंबल. पुढचं पाहू मित्रांनो. याच्यामध्ये पुढचा शब्द पहा बरं, मेडल, मॉडेल, मॉडल आणि मेडल. याच्यातलं बघा इकडे यम आहे, यम आहे, यम आहे, यम आहे, याच्याकडे दुसरं लेटर ई आहे, याच्याकडे ओ आहे, ओ आहे, ई आहे. म्हणजे आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की इथे जर क्रमांक आपल्याकडे 1 नंबर, म्हणजे इथं 3 आणि 4 यांच्याकडे 3 आणि 4चा नंबर लागणार आहे, आणखीन कन्फर्म नाही आहे कोणी. 1 आणि 2 नंबर म्हणजे पहिल्या आणि चौथ्यामध्ये 1-2 विभागलेला आहे. मग पुढचं पाहू याच्यामध्ये बघा एम ई डी, याच्याकडे एम ई डी, त्याच्यानंतर एम ई डी डी, याच्याकडे एम ई डी ए, म्हणजे याच्यामध्ये 1 नंबर सापडला, याच्याकडे 2 नंबर सापडला. आता 3 आणि 4 हे 2 आणि 3 मध्ये दडलेले आहेत बघा बरं. याच्यामध्ये डी आहे, याच्याकडे डी आहे, याच्याकडे ई आहे, याच्याकडे ए आहे, म्हणजे 3 नंबर झालं आणि हे 4 नंबर. म्हणजे यातला पहिला जर शब्द शोधायचा असेल तर तो होतोय बघा बरं मेडल. नंबर 2चा शब्द येतोय त्याच्यामध्ये मेडल, नाक उपसणे म्हणतो आपण त्याला, मध्ये मध्ये करणे. तिसरा जो शब्द येतोय त्याच्यामध्ये बघा बरं मॉडल, आणि चौथा जो शब्द येतो याच्यामध्ये मॉडेल आहे का. पुढचा शब्द पहा एम ई ए, एम ई ए, एम ई ए, एम ई ए. आता याच्यामध्ये बघा एम ई ए, एम ई ए, एम ई ए, एम ई ए, म्हणजे 3 लेटरपर्यंत काही आपल्याला नंबर लागलेला नाहीये. चौथं लेटर पहिल्यामध्ये बघा यन आहे, त्याच्यात यस आहे, याच्याकडे यन आहे, याच्याकडे यस आहे, म्हणजे पुन्हा एकदा गोंधळ झाला बघा मित्रांनो. पण एवढं लक्ष आहे की यसच्या आधी मात्र यन येतं, म्हणजे याचा अर्थ 1 आणि 3 नंबर, सॉरी 1 आणि 2 नंबर हा पहिल्या आणि तिसरा दडलेला आहे. यांच्याकडे आपण जरा लक्ष देऊया सगळ्यात पहिले मित्रांनो. हे 2 मेंबर यांच्याकडे लक्ष देऊया, नंतर यात बाकी 2 आणि 4 कडे जाऊया. पुढचं लेटर पाहिलं, याच्याकडे टी आहे आणि याच्याकडे यल आहे, म्हणजे यल वाला, सॉरी याच्याकडे यन आहे आणि डी आहे. तर याच्याकडे टी आहे शेवटी आणि याच्याकडे डी आहे, म्हणजे डी क्रमांक झाला 1 आणि टी क्रमांक झाला याच्यातला 2. आता तिसरं आणि चौथं आपल्याला शोधायचंय. आता थोडंसं यांच्याकडे लक्ष देऊया आपण. यांच्याकडे बघा यस यस, याच्याकडे यल आहे, याच्याकडे यल आहे, याच्याकडे ई आहे आणि याच्याकडे मात्र वाय आहे. मग ई हे क्रमांक 3 झालेला आहे आणि वाय असणार हे क्रमांक 4 झालेला आहे. म्हणजे पहिला जो शब्द शोधायचा आहे तो त्याच्यामध्ये बघा मिंडर, एम ई एन एम ई ए एन डी ई आर, मिंडर. दुसरा शब्द येतो बघा बरं एम ई ए एन टी. तिसरा जो शब्द येतोय तो म्हणजे मिझल्स, आणि चौथा जो शब्द येतोय त्याच्यामध्ये बघा बरं मिझली. बघा पुढचा शब्द आणखीन मित्रांनो या उदाहरणामध्ये बघा आता यस ओ यस ओ यस ओ यस ओ झालंय. आता यस ओ तिसऱ्या क्रमांकाचं बघा, याच्यामध्ये ए आहे, याच्याकडे आर आहे, याच्याकडे यू आहे आणि याच्याकडे आर आहे, म्हणजे तिसऱ्या लेटरवर आपल्याला क्रम लावता येतात. हा झाला 1 क्रमांकाचा आणि हा झाला 4 क्रमांकाचा, बरोबर आहे. आता आर आरच्या नंतर बघा याच्याकडे ई आहे आणि याच्याकडे डी आहे. आपल्याला 1 क्रमांक सापडला होता, चौथा सापडला होता, दुसरा आला होता, मग ईच्या आधी डी येतं म्हणून हे झालं 2 नंबर
आणि हे झालं 3 नंबर आणि पहिला आणि चौथा आपल्याला आधी सापडलं होतं. म्हणजे पहिल्या क्रमांकाचा शब्द झाला याच्यामध्ये बघा सोर, दुसऱ्या क्रमांकाचा शब्द येतो याच्यामध्ये बघा सॉलिड, तिसऱ्या क्रमांकाचा शब्द आहे बघा बरं सोर, आणि चौथ्या क्रमांकाचा शब्द आहे बघा SOUR सोर. पुढचा शब्द पाहूया मित्रांनो. याच्यामध्ये बघा बरं WIN, जवळपास यांच्याकडे सारखेच बघा WIN. चौथं लेटर बघा याच्याकडे N आहे, यांच्याकडे K आहे, यांच्याकडे G आहे, यांच्याकडे S आहे. मग आपल्याला एक लक्षात येतं बघा की ABCD मध्ये NKG म्हणजे GHI बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा मग याच्यामध्ये G हे 1 नंबरला चालले गेलेलं आहे, त्याच्यानंतर K हे 2 नंबरला आहे, त्याच्यानंतर N हे 3 नंबरला आहे, आणि S हे 4 नंबरला आहे. म्हणजे हे तिसऱ्या लेटरवरच आपलं चौथ्या लेटरवरच आमचा नंबर लागून गेला. म्हणजे पहिला जो शब्द झालेला आहे तो म्हणजे विंगर, दुसरा जो शब्द झालेला आहे तो म्हणजे विंकल, त्याच्यानंतर तिसरा जो शब्द आलेला आहे तो म्हणजे विनर, आणि चौथा जो शब्द आलेला आहे तो म्हणजे विन्सम. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जवळपास 10 ते 12 उदाहरणं आपण पाहिलेली अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शब्द अरेंज करायची. मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण नक्की आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर तुम्ही टिक करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.